नमस्कार, मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते। आज मी एकदम सोप्या साध्या पद्धतीने झटपट होणारा धाबा स्टाईल अख्खा मसूर करून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यावरती याच्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरं घालून छान मोहरी जिरं फुलून द्यायचं आहे। आणि अख्खा मसूर चवीला खूप छान लागतो। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 कांदे आणि 1 टोमॅटो बारीक असा मिक्सरला लावून घेतलेला आहे। इथे बघू शकता एकदम प्युरी पण करायची नाही त्याची, ओबडधोबड असेल तरी पण चालेल। आणि ते आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचं आहे। तेलामध्ये घातल्यानंतर छान त्याला असं परतून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घालत आहे। तुम्ही याच्यामध्ये तेजपत्ता घातलात तरी पण चालेल। आणि जे अख्खे मसूर आहेत आपल्याला ते 2 तास गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि छान उकडून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये मी थोडं हिंग घातलेलं आहे आणि आलं लसूण पेस्ट हे पण आपल्याला कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे। तुम्ही याच्यामध्ये थोडी कसुरी मेथी घातली तरी पण चालेल। हे सगळं मिक्स झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून आपल्याला बारीक गॅसवरती 2 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची। इथे 2 मिनिटं झालेले आहेत। इथे बघू शकता आपल्या कांदा टोमॅटोचा कलर पण चेंज झालेला आहे, थोडं तेल पण सुटलेलं आहे ह्याला। आता याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत। याच्यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला घालत आहे, थोडी हळद आणि जो आपला साठवणीचा मसाला असतो तो घालत आहे याच्यामध्ये। जर तुम्ही याच्यामध्ये धणे पावडर घातलात तरी पण चालेल। आता गरम मसाल्यामध्ये सगळे मसाले असतातच म्हणून फक्त मी गरम मसाला घालत आहे। आणि हे मसाले आपल्याला कांदा टोमॅटोचा जो आपले प्युरी आहे त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। आणि झाकण ठेवायचं आणि पुन्हा 1 मिनिट तेल सुटेपर्यंत छान वाफ काढून घ्यायची आहे। ही सगळी प्रोसेस करताना आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे। इथे बघू शकता आपल्या मसाल्याला पण छान तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये जो आपण मसूर शिजवून घेतलेला आहे तो घालायचा। मी याच्यामध्ये थोडा बटाटा पण घातलेला आहे, तुम्ही बटाटा घातलात तरी चालेल। आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता मी छान मसाल्यासोबत अख्खा मसूर मिक्स करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पेस्ट करून घेतलेले आहे त्याच्यात पाणी घालून याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। मी पाऊण चमचा पाणी घातलेलं आहे आणि आता चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। ते बघू शकता कन्सिस्टन्सी पण खूप छान आहे। इथे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। आता आपल्याला झाकण ठेवून छान 5 ते 7 मिनिटं हा अख्खा मसूर वाफवून घ्यायचा आहे। दणकून त्याला छान उकळी आली पाहिजे। ते बघू शकता दिसायला पण खूप छान दिसतं आणि त्याचा सुगंध पण इतका अप्रतिम येत होता। आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि मिक्स करून पुन्हा 3 ते 4 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। इथे आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे। इथे बघू शकता छान वाफ पण लागलेली आहे त्याला।
हा अख्खा मसूर तुम्ही भातासोबतही खाऊ शकता, जिरा राईससोबत किंवा मग चपाती किंवा भाकरीसोबतही अप्रतिम लागतो. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.